आई वडील वृद्धाश्रमामध्ये बसतात. काय दुःख आहे. अरे कुत्र सांभाळायला जेवढा खर्च लागतो सध्या तेवढा मायबाप सांभाळायला लागत नाही हो. काय कुत्र्याला खर्च चाललाय. टप मध्ये बसून रोज कुत्र्याला आंघोळ घालायची, शॅम्पू टाकायची आणि रोज कुत्र पुसायचं, टॉयलेट बदलायचं. आजचा उद्या नाही, उद्याच्या परवा दिवशी नाही. आणि सायंकाळच्या वेळी गाडीत बसून कुत्र फिरून आणायचं. आणि याचं कुत्र येशीच्या गाडीत फिरतय आणि याचे माय आणि बाप वृद्धाश्रमामध्ये परवाच्या भाकरी खात. काय दुःख आहे. म्हणून म्हणतो आज घरी जा आणि मालकिनीच्या पाया पडा. ती म्हणे डोकं फिरलं की काय. तुम्ही म्हणा कीर्तन ऐकून आलो म्हणा. हे सांगितलं का त्या महाराजांना. नाही माझ्या डोळे उघडले म्हणाव. मी माझ्या आई वडिलांना आज वृद्धाश्रमामधून घरी आणतो म्हणाव. ती म्हणाल घरी आणा पण बंगल्यात नाव राहून देणार, जर्सी गाईच्या गोट्यात ठेवतो म्हणाव. आणा घरी आणि एक दाटी वाटी मधून एक कोपरा खाली करा. खर्च येऊन देत नाही तुम्हाला. एक फाटकी गोदडी द्या, 2 जर्मनची ताटी द्या. आणि ऑफिसला जाताना चोरून आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवा आणि ऑफिसला जाताना गाडी गोट्याकडून न्या. का जसं जनावर वाट पाहतास माझा मालक चारा घेऊन येईल, तसे भुकळले वाकुळ झालेले मायबाप वाट पाहत असतील. माझा लेक आम्हाला जेवण घेऊन येत असेल. आणि पॅन्टेमधून खिशामधून भाकरी काढा आणि गोट्यात फेकून द्या. भाकरी पाहू नका शेणात पडली का घवणीत. तुमचं काम झालं, तुम्ही ऑफिसला निघून जा. त्या मायबापाला चलता येत नाही. तो बाप म्हणाल ग ती भाकरी आण. आणि ती म्हातारी घुसवत ती म्हातारी भाकरीपर्यंत येईल आणि रोज चुरा करून भुसा करून त्याच्यात पाणी टाकतील. भाजी नाही. आणि एकामेकाकडे पाहून डबडबल्या डोळ्याने अश्रूचे वचन पातील. आणि ही म्हणायची अहो ते वृद्धाश्रमामध्ये ते खाती कपडेवाले आपल्याला रोज गरम चपाती द्यायची हो. 4 महिने झाले आपला दादा कुत्र्याला फेकता तशी भाकरी आपल्याला फेकतोय. आणि तो बाप म्हणायचा ते 4 महिने झाले त्या वृद्धाश्रमामध्ये मला त्या गरम चपातीमध्ये आनंद वाटत नव्हता. तो आनंद माझ्या दादाच्या फेकलेल्या भाकरीत वाटतोय. का ही भाकर माझ्या दादाची आहे, ही भाकर माझ्या लेकाची आहे. अरे कुत्र्याला तुम्ही कितीही सांभाळा, ते कुत्र तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. अरे मायबापाला तुम्ही फेकून भाकरी वाढा, मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही.